नमस्कार मंडळी, मी मिलिंद सुर्वे. लाडगरचा छावा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज मी चाललो आहे रुग्णसेवेच्या साहित्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दापोलीमध्ये भंडारी समाजाच्या हॉलमध्ये. तर तिथे आज रुग्णांना लागणारे सगळं साहित्य आणलेलं आहे आणि या साहित्य देणाऱ्या सगळे म्हणजे मदतदाते तिथे येणार आहेत आणि बरेचसे लोक तिथे आपल्याला मदत करणार आहेत. आणि तुम्हाला पण मदत करायची असेल भंडारी समाजाला, पण फक्त हा भंडारी समाजासाठीच नाही तर बहुजन समाजासाठी हा उपक्रम राबवला जातो आहे आमच्या समाजाकडून. तर सर्वप्रथम आमच्या भंडारी समाजाचे ज्याला कोणाला ही कल्पना सुचली त्या माणसाला मी धन्यवाद देतो. असेच प्रत्येकाला कल्पना सुचल्या पाहिजेत आणि असेच सगळ्या समाजातून असा उपक्रम लाभला पाहिजे. चला तर मग आपण जाऊया लोकार्पण सोहळ्याला. इकडे बघा, आधी इकडे बघा डॉक्टर, इकडे बघा. प्रत्येकाचं 4-4 सेट आहे.
सर्व उपस्थित तिन्ही संस्था उत्कर्ष मंडळ, हितवर्धक मंडळ आणि भंडारी हितवर्धक पतसंस्था या सर्व संस्थांमार्फत सर्वांतर्फे आपलं सुस्वागतम, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपला आज 78वा स्वातंत्र्य दिन आहे, त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. सर्वप्रथम ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण आज राष्ट्रगीतानं करूया, त्यानंतर महाराष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होईल. सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहा. सिंध गुजरात मराठा हिमाचल यमुना गंगा उच्चल जगति तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 जय. आजचा आपला हा भंडारी रुग्णोपयोगी साहित्य पिढीचा लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा हातात खाली आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुशील भास्कर यांच्या हस्ते झालेला आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून भंडारी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप सुर्वे तिथे आहेत. त्याबरोबरच आपल्या भंडारी पतपेढीचे अध्यक्ष श्री सचिन सोळंकर, भंडारी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री संजय श्रीनिवास महाकाळ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. यासोबत आज आपल्याला प्रमुख अतिथीमध्ये आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री एम आर शेटे हेही आपल्यासोबत उपस्थित आहेत. अध्यक्ष सचिन गायकवाड हेही आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे तुम्हाला अत्यंत आवश्यक अशा स्वरूपाचा उपक्रम आहे आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा अशी आमची इच्छा आहे. सर्वप्रथम मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर भास्कर यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मंडळाचे अध्यक्ष श्री प्रदीप सुर्वे यांना विनंती करतो की डॉक्टरांचा इथे सत्कार करावा. मार्केटे उपाध्यक्ष डॉक्टर यानंतर भंडारी उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष श्री शैलेश मोरे यांना देखील पुष्पगुच्छ आणि सत्कार करावा अशी सचिन सोळंकर यांनी विनंती करतो. हा शशिकांत वराडकर देखील यांना विनंती करतो सत्कार करावा.
नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आजच्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भंडारी रुग्ण उपयोगी साहित्य पेढी आज लोकार्पण सोहळा आपण पार पाडत आहोत आणि त्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर शिशिर वाडकर, त्याचबरोबर प्रमुख अतिथी भंडारी दापोली अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन एम शेटे, त्याचबरोबर ती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप सुर्वे, मनसेचे जिल्हाध्यक्ष जी गायकवाड, भंडारी पतपेढीचे उपाध्यक्ष अमोलजी नरवणकर, भंडारी उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष शैलजी मोरे, सर्वात जास्त जे आज त्यांचं वय 80 आहे पण तरुणांना लागेल अशा पद्धतीने ज्या पद्धतीने या भंडारी उत्कर्ष मंडळ, भंडारी पतपेढी आणि भंडारी आता उपयोगी साहित्य पेढी याच्यामध्ये हिरिरीने भाग घेणारे आमचे महाराष्ट्र ऊर्जा आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि त्याचबरोबर भंडारी संवर्धक मंडळाचे अध्यक्ष विनोदजी महाकाळ, सर्व प्रमुख ज्येष्ठ मंडळी, आमचे भाई मोरे, आमचे विश्वाजी नागवेकर, आमचे महेंद्रजी केळसकर, सर्व मास्टरसाहेब, मुख्य प्रवर्तक भंडारी पिढीच्या मुख्य प्रवर्तक म्हणून आत्या श्रीजाताई वाडकर, सिंधुताई वाडकर, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व समाजबंधू, आमचे आठवणी नाव घ्यायचं म्हणजे आपले शेजारी ज्यांनी आपल्याला ह्या भंडारी उत्कर्ष मंडळासाठी ज्यावेळेला काम सुरू होतं त्यावेळेला खूप मदत केली ते आमचे मोरे, प्रवीणजी मोरे, सर्व उपस्थित भंडारी समाज बांधव. ची मूळ संकल्पना भंडारी मंडळाचे अध्यक्ष विनोदजी महाकाळ माझे मित्र त्यांनी म्हटलं की आपण आपल्या समाज उपयोगासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि एक संकल्पना मांडली की रुग्णोपयोगी साहित्य पेढी आपण त्याची स्थापन करूया. आणि हा जेव्हा उपक्रम सांगितला तेव्हा आम्ही सर्वांनी मिळून चर्चेला घेतला. भंडारी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जे आम्हाला कायमच मार्गदर्शन करत असतात त्यांनी त्याचबरोबर उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी, भंडारी हितवर्धक ग्रामीण विकास शेतीची संचालक मंडळामध्ये हा विषय घेतला गेला. त्यांनी ह्या उपक्रमाला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळेला भंडारी हितवर्धक ग्रामीण विकास शेतीमध्ये आम्ही संचालक मंडळ बसत असताना आम्ही आजच्या ज्या वेळेला 1997 साली एक सूत्रांचं मार्गदर्शन घेतलं आणि मग विविध स्तरावर आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही साहित्य कुठून खरेदी करायचं तर बजेट ठरवून सांगितलं गेलं. बजेटच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे आता रुग्णाला लागणारं अत्यावश्यक ऑर्डर बेड, व्हीलचेअर, क्रचेस, कमोड चेअर, त्याच्यानंतर एअर बेड, असे विविध जे रुग्णाला त्यांच्या आजारपणाच्या काळामध्ये जे साहित्य उपलब्ध असायला पाहिजे असं ते साहित्य आपण नाममात्र शुल्कामध्ये लोकांना देणार आहोत आणि त्याचं एक ठराविक रक्कम आपण डिपॉझिट म्हणून पण घेणार आहोत आणि ते लोकांना त्याचं वापरा आणि परत करा ह्या तत्वावरती आपण त्याचं रुग्णपिढीचं कार्य असणार. ज्यावेळेला हा आणि त्याच्याबरोबर हा विषय शेवटी साहित्य घ्यायचं म्हटलं की जागा तर उपलब्ध असायला पाहिजे. भंडारी उत्कर्ष मंडळाच्या ज्यावेळेला आम्ही हा विषय काढला त्यावेळेला सांगितलं आपल्या हॉलच्या बाजूला आपण त्यांना जागाची उपलब्ध करून द्यावी आणि भंडारी प्रवर्तक मंडळी संजय महाकाळ त्याचे अध्यक्ष आहेत त्याने लगेच आता जो मेंटेनन्सचा जो भाग आहे तो आम्ही सांभाळतो. म्हणजे हे सगळं करायचं म्हटल्यावरती एक फुल टाईम माणूस लागणार आहे कारण कशा पद्धतीने ते हँडल करायचं मेंटेनन्स करायला पाहिजे. त्याची जबाबदारी दापोलीचं पंचक्रोशीतले जे मंडळ आहे त्या सर्व मंडळ ते तिथे उपलब्ध असतील आम्हाला खूप आहे. मग फडांची केळसकर आले, फडांची तर मला वाटतं हे 8 दिवस सतत हे जर सचिनजी कोडणकर, श्रीनिवास महाकाळ आणि आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉक्टर भाटकर सर, या कार्यक्रमाला मुद्दामून उपस्थित असलेले बँकेतील माझे जुने सहकारी संचालक शैलीजी मोरे, सचिनजी गायकवाड, महेश वराडकर गुरुजी. मित्र, एखादी गोष्ट एकत्र येऊन करणे आणि ती समाज उपयोगी करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बऱ्याचशा वेळेला असं होतं की सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था आणि आर्थिक संस्था जेव्हा एकत्र येतात
तेव्हा अशा गोष्टी घडू शकतात. भंडारी समाजाच्या तिन्ही लेवलवर या संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. प्रदीप बाप्पा सामाजिक काम करतात. सचिनजी तुडणकर हे आर्थिक विभाग सांभाळत आहेत आणि गेले 25-30 वर्ष दापोलीच्या सांस्कृतिक कामामध्ये त्यांनी मोलाचं सहकार्य केलं, मोलाची भर घातली. श्रीनिवास माकार हे त्यांचा सांस्कृतिक आणि गीतवर्धक मंडळाचा कारभार सांभाळत आहेत आणि त्यामुळेच हे शक्य झालं की सगळ्या बी जेव्हा एकत्र येतात तेव्हा असं एखादं समाज उपयोगी काम आपण करू शकतो. करण्यात होत आहे. आणि मुख्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा माणूस एखादा आरोग्य समजा आजारी पडला एखाद्या कुटुंबातून, आता ते कोणाची कधी आजारी सांगता येत नसतो, होऊ नये कुणाला, पण जर एखादा आजार झाला तर त्या व्यक्तीला एखादी वस्तू ही आणायची झाली आरोग्याच्या दृष्टिकोनातून, आता ते आता आपण पाहिलं उद्घाटन केलं डॉक्टरांनी, तर ते अशा ज्या वस्तू आहेत त्या एखाद्या व्यक्तीला आणायच्या झाल्या तर सगळ्यांनाच काही शक्य होत नाही. पण त्यासाठी आपल्या ह्या मंडळांनी थोडेफार पैसे ठेवून डिपॉझिट ठेवून ती आपल्या रुग्णांसाठी व्यवस्था केलेली आहे. हे अतिशय मोलाचं अतिशय चांगलं आहे. आज म्हणजे आपल्या भंडारी रुग्णवाहिका साहित्य पेढीचं लोकार्पण सोहळा झाला, ते खूप चांगलं काम आणि चांगल्या दिवशी झालं, खूप बरं वाटलं. खरं तर हे या कार्यक्रमाविषयी मला 7-8 महिन्यापूर्वी जसं सचिन तोडणकरांनी सांगितलं होतं की ते आपल्या काही सदस्यांसह माझ्याकडे आले आणि त्यांनी हा मानस बोलून दाखवला. खरं तर ही पेढी अशी पेढी काढणं हे संजयजी महासाळ आणि सचिन तोडणकर त्यांचं ब्रेन चाइल्ड, पण या ब्रेन चाइल्ड जरी त्यांचं असलं तरी त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्वांचा हातभार आवश्यक होता आणि तो सगळ्यांना मिळालाही. जसं शेट्टी साहेब बोलले की कुठलंही चांगलं काम करताना सगळ्यांची मदत लागते आणि आपल्या या केसमध्ये आणि याच केसमध्ये नाही तर इतर अनेक केसमध्ये आपली तिन्ही मंडळं एकदिलाने एकजुटीने काम करताना दिसतात, ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला जे दापोलीत येऊन 30 वर्ष झाली, तर मला माहिती आहे तिन्ही मंडळाने भंडारी उत्कर्ष मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष प्रदीपजी आणि भंडारी हितवर्धक मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष आणि भंडारी पथकपिढी हे तिन्ही एक दिलाने एक हातात हात घालून सगळे प्रोजेक्ट राबवलेले आहेत. ते आता काय करू, पण आमच्यात येऊन जर बसला 2-4 तयार झाले तर तेच पुढं त्यांच्या हातामध्ये ते सूत्र जातील ना. आम्हालाही येताना आनंद वाटेल, अरे वा आमच्यामध्ये तयार झाले, आता पुढची भविष्याची चिंता आम्हाला नाही. अशा पद्धतीनं आम्हाला तो विचार करता येईल आणि म्हणून समाजातील तरुण वर्गाला कसं आणता येईल म्हणून आज आम्ही अट घातली होती. पण अट घालायची नाही, स्वेच्छेचेच सगळे आलेले आहेत. ते आम्ही जे बसलो होतो, अरे किमान 2 तरी तुमच्याबरोबर घेऊन या, म्हणजे 50 जण बसले तर 50 गुणे 100 होतील. पण आज आले ते सगळे स्वेच्छेनेच आले, ते ओढून करून कुणाला आणलेलं नाही, कारण सगळे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत आणि त्यामुळे ते समाधान वाटलं. ही उपस्थिती आणखीन कशी वाढेल, नुसती उपस्थिती वाढून झाले नाही तर याच्यामध्ये सहभागी आम्ही कसे होऊ हा विचार आपण सगळ्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे. आणि तो जर केला तरच खऱ्या अर्थानं या उपक्रमांना आणखीन आम्हाला आनंद होईल आणि आम्हाला अजून हुरूप येईल. लक्षात घ्या. आणि डॉक्टर मी आता या सप्टेंबरला 69 माझी पुरी होत आहे. 1 सप्टेंबरला 69 माझी पुरी होत आहे. अजून कोणाला वाटत नाही एवढं वय माझं झालं आहे म्हणून, पण ही सगळी कृपा आहे तुमची. पण 25 वर्ष जगेन आम्हाला आशीर्वाद डॉक्टरांनी दिलेला आहे की तुमचा आता नवीन हृदय झालेला आहे, त्यामुळे ते नक्कीच नवीन झालेलं आहे. तुम्ही ते नाही आहे पण नवीन तयार व्हावे ही अपेक्षा करतो. आज डॉक्टर या ठिकाणी घरात वेळ काढून या ठिकाणी आले आणि आम्हाला खऱ्या अर्थाने वेळ दिला, त्याबद्दल आपल्या तिन्ही मंडळाच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आमचे हेमंत शेटे, मला वाटतं तसं खास निमंत्रण आम्ही कुणालाच दिलं नाही. आम्ही सगळ्यांना जसं फोन करता आलं तसं केलं, जसं व्हॉट्सअपवर कळवता आलं तसं केलं, स्वतःहून आले. हे जर मला म्हणाले तुम्हीच म्हणाल आमच्या भंडारी समाजाचा कार्यक्रम आहे त्याला या संध्याकाळी, म्हटलं आम्ही पाठवले तुम्हाला कळवलं नाही. म्हणजे विषय लक्षात घ्या, असं कुणालाही खास निमंत्रण देतं एका आपुलकी कुठे ही सगळी मंडळी या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, पातीचा आहे हा विषय या ठिकाणी नाही. तर ही पेढी सर्वांसाठी खुली आहे. समाजासाठी म्हणून काढलेली आहे, समाजाने काढलेली आहे.
पण ती आम जनतेसाठी सर्वांसाठी ती खुली आहे. जो ज्याच्यावरती वेळ येईल प्रसंग येईल, ती वस्तू मागायची वेळ येईल, तो सगळेजण येऊन इथं ती घेऊन जाणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर एकनाथ शेट्टे यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आमचे सचिनजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना मला वाटतं अशी कल्पना एवढी नव्हती. ते जात होते, म्हटलं नाही थांबा तुम्ही, आणि ते या ठिकाणी आले. त्यांचाही आणि त्यांनी सांगितलं मला वाटतं हे त्यांच्याकडे एअरबॅग आहे ते त्यांनी याच्याकडे तुम्ही माझ्याकडे आहे ते तुम्हाला आणून देतो, ते नाव एक राहून द्या. तर अशा पद्धतीनं लोक स्वच्छता देणार आहेत, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. याचप्रमाणे व्यासपीठावर बसले सगळे आमचीच मंडळी आहेत, सगळे मान्यवर आणि समोरचे सगळे आपलेच आहेत. जे काय आजी माझी सगळे पदाधिकारी, आमची महिला आघाडी सगळी हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. प्रत्येकाने झाडपत्र घेऊन जा आणि ते जगवा प्रत्येकाने आपापल्या याच्यामध्ये एवढीच या ठिकाणी आपल्याला करतो. असेच आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सर्व तिन्ही मंडळाच्या पाठीशी राहू दे. आमच्याबरोबर तुमचाही सगळ्यांचा उत्कर्ष होऊ दे. आजारी कुणी पडू नका अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपले हृदय विकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. एक नाव पाहिजे गेलं ते जेव्हा कार्य आम्ही करत असतो तेव्हा प्रत्येक लोकांशी संपर्क येत असतो आणि भंडारी उत्कर्ष मंडळाचं काम, भंडारी पतपेढीचं काम आणि भंडारी निवडणूक मंडळाचं काम पाहून आपल्यातलेच एक स्नेही अनिलजी मयेकर कोळकरे ते सतत मला जेव्हा भेटले की सचिन मला काहीतरी करायचं, समाजासाठी तुम्ही चांगलं काम करताय, मला काहीतरी करायचं अशा पद्धतीचं नेहमी हे घेत असतात. त्यांनी त्यांच्या आई आणि वडील म्हणजे प्रभावती मयेकर आणि वडील श्रीराम मयेकर कैलासवासी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आईने त्यांना जो काय आशीर्वाद दिला होता, त्यांनी शब्द हे वापरतोय, त्यांच्या आईने त्यांना जो काय आशीर्वाद दिला होता तो सगळा आशीर्वाद म्हणजे धनरूपी आशीर्वाद, तो आशीर्वाद सर्व समाजाप्रती त्यांनी देऊ टाकला आणि समाजाला त्यांनी त्या माध्यमातून 2 लाख रुपये समाजाच्या मुलांच्या आर्थिक विकासासाठी, समाजातील मुलांना शैक्षणिक समृद्धता येण्यासाठी हा निधी मी देत आहे असं त्यांनी आवर्जून आपल्याला सांगितलं. आणि आम्हाला तो सुरू आला. मगाशी जो मला मांडण्याचा उद्देश तोच होता की ज्या हॉस्टेलचा जो उद्देश आहे तो हाच आहे की आपल्याला निसर्गाने भरभरून दिलेलं आहे, कोकणाला भरभरून दिलेलं आहे, पण ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने समृद्धता जे आहे हा निसर्ग, हा समाज म्हटल्यावरती मी संपूर्ण समाज म्हणतो, मी एकच समाज म्हणत नाही आहे. हा समाज शिक्षण जेव्हा समृद्ध होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ऐश्वर्य प्राप्त होईल. आणि त्याच्यासाठी त्यांनी पूर्वीच्या मंडळींनी जो विचार मांडला की इथे माझ्या तालुक्यातला शेतकऱ्याचा मुलगा इथे येऊन शिकेल आणि मी म्हणून नवीन पिढीला मी आता जे अध्यक्षांनी जे आवाहन केले की नवीन पिढीला मी आवाहन करेन की आपण हा विचार केला पाहिजे की आपल्या समाजातील मुलं त्याला ते येतात का इथे सगळी आपली शिक्षण म्हणजे आता जी नवीन जी मंडळी आहे तुम्ही जर त्याची जी बाजारात बघितलं तर मी एक समाज नाही म्हणत आहे, पण संध्याकाळी सगळेजण इथे फॅमिली मानला आलेले आहेत किंवा बाकीचे सगळे मंडळी आपले सगळं घरदार सगळं सोडून, ग्रामीण भाग सगळं सोडून आता ते दापोली स्थायिक झाले फक्त शिक्षणासाठी. मगाशी शेतीचा उल्लेख केला, शेती कमी होण्याचे अनेक कारणं आहेत. म्हणजे त्याच्यासाठी परवडत नाही आहे, वन्य प्राण्यांचा उपद्रव आहे, पण त्याच्याबरोबर ती शिक्षण एका बाजूने चांगलं गोष्ट होते, शिक्षण होते, पण त्याचबरोबर ती एका बाजूने जे आपलं शाश्वत जीवन आहे ज्याच्यावरती आपण सगळेजण वाढलो ते जीवनमान मात्र सगळं नष्ट होतं आहे, कारण सगळेजण शहराकडे वळलेले आहेत. फक्त शिक्षण म्हणजे शिक्षण हा पॅटर्न जर आपण जर उचलला तर मला वाटतं ते आईवडील तिथे राहतील आणि तिथे ती शेती करतील, त्यांचं जे शाश्वत खऱ्या अर्थाचे शाश्वत जीवन आहे